आता 25 वर्ष होत आहेत. एवढ्या सगळ्या मुलींचं आज तुम्ही कन्यादान केलं आतापर्यंत. काय समाधान आणि काय आनंद देखील? खरं म्हणजे बाबांच्या पुण्यनगरीमध्ये 2001 पासून सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. आत्तापर्यंत साधारण 1450 मुलींचे लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं आहे. हिची संकल्पना अशी होती का आमच्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव खोते पाटील यांनी सांगितलं का सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काही आधार पाहिजे, म्हणून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला. आणि ह्या संकल्प डोळ्यासमोर ठेवत असताना याच्यामध्ये बौद्ध असतील, मुस्लिम असतील, आंतरजातीय असतील, हिंदू पद्धतीने अशा प्रकारचे 2450 लग्न या सामुदायिक सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत पार पडलेलं आहे. यावर्षी साधारण 65 लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे. एक आनंद एवढाच आहे की ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ज्या मुलामुलींचे लग्न झाले त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं समाधान ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला लाभलं, सिटी ग्रामस्थांना लाभलं. आणि विशेषतः म्हणजे ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा आपला नसून एक चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार्य केल्यामुळं हा सामुदायिक सोहळा वेगवेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने झालेलं आहे. आणि सामुदायिक विवाह सोहळा करत असताना हे आपल्या कुटुंबाचं लग्न आहे, ह्या आपल्या मुलींचं लग्न आहे, आपल्या मुलांचं लग्न आहे, अशा प्रकारचं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, पोते परिवार, सिटी ग्रामस्थ हे सगळेजण मिळून करतात. खरं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करण्याचं दुसरं एक कारण म्हणजे मला 2 मुलं आहे आणि मुली नाही आहे. तर मुलींचं खऱ्या अर्थाने पाहिजे होतं, पण मुली नसल्यामुळं ह्याच मुली समजून आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये या आपल्या घरच्या मुली समजून त्यांचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार करतो. आणि सगळ्यात आनंदाची बाबत म्हणजे हा शाही सामुदायिक विवाह सोहळा आहे. कुठल्या प्रकारचं मुलींना वधूवरांना कुठल्या प्रकारचं अंतर पडू नये, कमी पडू नये याची दक्षता साधारण आम्ही सगळेच जण घेतो. आणि हा सामुदायिक विवाह सोहळा करत असताना हा खरं म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट माध्यमांच्या माध्यमातून असेल, हा सामुदायिक सोहळा नेत्यांनी 7 समुद्र पडले नेण्याचं काम खरं या मान्यवरांनी केलं. त्यांचं पण मनापासून मी स्वागत करतो. राज्यातले कुठल्या जिल्ह्यातून जास्त या ठिकाणी आतापर्यंत यामध्ये विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि नाशिक जिल्हा यामधून सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने वधूवर भाग घेतात. आणि मग जास्त सगळ्यात संख्या जर असेल तर मराठवाड्याची संख्या आपल्या भागामध्ये जास्त आहे. नशिबात नव्हतं, मात्र आज तुम्ही 2450 जावई तुमचे आले आणि 25 वर्षापासून हा लग्न सोहळा तुम्ही करताय. कशी सगळी तयारी असते आणि काय आनंद आज तुमचे एवढे सगळे जावई तुम्हाला मिळाले राज्यामध्ये? खरं साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सबका मालिक एक या संदेश घेऊन आपण जे सामुदायिक विवाह सोहळा चालू केला त्याबद्दल जे बाबांच्या आशीर्वादाने तर आम्हाला असं वाटतं का आम्हाला मुलगी नव्हती आणि आमच्या सासूबाईंचं एकच संकल्पना होती का बापू तुला मुलगी नाही आहे तर तू सामुदायिक विवाह सोहळा तू चालू कर. तर त्या संकल्पनेतून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा चालू केला. आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. तर एकच सांगायचं आहे का मुलगा मुलगीनं भेद न करता एक मुलगी शिकवा, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश घेऊन आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली. कशी तयारी एकंदरीत सगळ्या विवाह सोहळ्याची असते? तयारी भरपूर असते. तयारी करताना एकच असतं का मुलींचे कपडे, मुलांचे कपडे, दागिने. तुम्हाला सांगते आणखी पुऱ्याचा कार्यक्रम करतो. पुऱ्या मुलीला बूथ देतात, बुंदी आणि पुऱ्यांची बूथ देतात. का भांड्याचं सेट करतो. ते सगळेजण आमचे नातेवाईक, माझे मित्रमैत्रिणी अशा सगळे असतील तर त्यांचे मिळून आम्ही सगळे हे कार्य संपन्न करतो. काय समाधान मिळतं ह्याचा? अनेक वर्षापासून आज 25 वर्ष झालेत कन्यादानाचं योग नशीब तुम्हाला मिळालं? नाही, खूपच आनंद होत आहे. कुणाच्या नशिबात असं इतके जावई आणि इतक्या मुली म्हणजे कुणाच्या नशिबात आहे. आज बाबांनी जे शिकवण दिली त्याचा संदेश घेऊन आम्ही हे कार्य चालू करतो. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. माझं नाव मयुरी किसन गायकवाड आहे. तालुका वाशिम आहे, जिल्हा वाशिम. तुम्ही शिर्डी येथे लग्न करत आहात, सामुदायिक विवाह सोहळा आहे, कसं नियोजन आहे या ठिकाणी? इथे चांगल्या प्रकारचं नियोजन आहे असं
घरी सुद्धा असं लग्न होत नाही. आम्हाला इकडे येऊन खूप चांगलं वाटलं आणि खूप सुंदर प्रकारे लग्न होते इकडं. मला इथे येऊन खूप चांगलं वाटलं. बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश दिला जातोय, काय सांगाल मुलगी म्हणून काय वाटतं? मी इच्छा आहे की बेटी बचाव बेटी पढाओ याचा संदेश या ठिकाणी लग्न होते. खूप छान वाटते मला. लग्न करत आहात, कुठले आहात तुम्ही, तुमचं नाव काय आहे? माझं नाव मनोज अशोक भोंगळे आहे. मुक्काम पोस्ट कोथारी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम इथून आलेला आहे आम्ही. आणि मला इथं माझी इच्छा खूप होती शिर्डीमध्ये लग्न करायची आणि सामुदायिक विवाह सोहळा पण होता आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला. आणि बेटी बचाव बेटी पढाओ याच्यातून मी एवढं सांगते की माझी पण इच्छा, मला पहिली मुलगीच हवी. या ठिकाणी लग्न करत आहात, कसं नियोजन या ठिकाणचं आहे, काय सांगा? नियोजन तर सर एक नंबर आहे. असं नियोजन कोणत्याच मेळाव्यामध्ये बघितलेलं नाही आहे. बघितलं मी याचा अगोदर पण मेळावा, पण याच्यासारखं मेळावा बघितला नाही. खूप चांगलं नियोजन.